हे ते डाल कमी कर ना, असं मम्मी आपल्याला बोलली मित्रांनो. त्याच्यामुळे आपण आता चालू आहे केस कर्तनालयमध्ये. खाली आलो आहे आपण. आपली बुलेट बघितली पण आपल्याला जवळच जायचं आहे, त्याच्यामुळे आपण दुसरी परी काढली आपली. मस्त गाडीला चावी लावली आणि आपली परी काढली ना आपण निघालो आहे. हां, आपल्या मित्राला फोन लावला होता. मित्राचंच केस कर्तनालय आपलं, मित्राचंच सलून आहे मित्रांनो. तर त्याला सांगितलं, म्हटलं भाऊ नंबर लावून घ्या आपला आणि नंबर आल्यानंतर फोन कर म्हटलं आपल्याला. भाऊचा फोन आला. जसा का भाऊचा फोन आला निघालो ना डायरेक्ट 100च्या स्पीडने. म्हटलं मी आलोच म्हटलं, तू कोणालाच बसवू नको. भाऊ मग आपला मित्र आहे म्हटल्यानंतर कसं काय कोणाला बसवलं? हां त्याला जगायचं आहे, आपल्यासोबत पंगा घेईल का? नाही, हां मुळीच घेणार नाही. मग काय आपण निघालो. हां, घरापासून जास्त काही लांब नाही आहे, जवळच आहे, पण तरी पोचायला थोडा वेळ लागेलच. हळूहळू 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 अशा प्रकारे मग आपण आलो आहे लोकेशनला, मित्राच्या केस कर्तनालयामध्ये, म्हणजेच सलूनमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता समोर JS हेअर सलॉन. मग काय, उघडला दरवाजा, गेलो मध्ये. थोडीशी घाण आहे पण सलून चांगले आहे मित्रांनो. आणि हा बघा, हा आपला मित्र आहे गौरव दादा. थोडासा लाजाळू प्राणी आहे पण जबरदस्त टॅलेंट आहे माणसामध्ये, भारी माणूस आहे एकदम. तुम्हाला ते आपला हेअरकट बघितल्यानंतर समजेलच, त्याबद्दल काही विषय नाही. भाऊचा एक मुलगा बसवलेला होता, एक कॅन्डिडेट आधीच, पण त्याचा संपत आलेला होता. मग काय बसलो आपण खुर्चीवरती, केसांना हातबीत लावला, थोडीशी शायनिंग मारली. व तो बनता आहे ना बॉस. नाही एवढं मस्त आरशासमोर बसल्यानंतर माणसाचा हात केसांना नाही गेला म्हणजे राहिलंच काय विषय नाही. मग आपल्या गौरवदादांनी धुरा सांभाळलेली आहे आता, है ना. घेतलं मस्त आता, हे पोतडं टाकलंय अंगावरती आणि चालू पडलाय माणूस. बाकी टॅलेंट कुठून कुठून भरलेलं आहे आपल्या माणसामध्ये, फक्त थोडासा लाजाळू प्राणी तो. त्याला म्हटलं अरे बघ कॅमेऱ्याकडे बघ, नाही म्हणतोय नको मला लाज वाटते भाई. अरे येडे. अशा प्रकारे माणसाने चिमटा लावला आहे माझ्या केसांना. आता इकडून पुढून एक चिमटा, मागून एक चिमटा, मग गोमटा आता. काय विषय नाही, भाऊला सांगायची काही गरज नाही राहत, फक्त जाऊन बसतो मी. तो त्याच्या हिशोबाने जसं पाहिजे त्याला तसं करून घेतो कटिंग. त्याला बोलत काही नाही, मी असं कर तसं कर. त्याला सांगतो तुला पाहिजे तशी कर. तो कधी कधी एक्सपेरिमेंट पण करतो बरं का माझ्यावर. डेंजर माणूस आहे पण हुशार आहे. केस कापण्यामध्ये एकदम तरबेज आहे. बघू आता आज कशी करतोय कटिंग. मी फक्त जाऊन सांगतो त्याला, भाऊ चेहऱ्याला सूट होईल असं करून दे. तो एकदम फाईनमध्ये करून देतो. आवडतं पण मला, म्हणून त्याच्याकडे जातो मी. भाऊने आता अवजारे घेतले हातात आणि चालू पडलाय डायरेक्ट विथ फुल ऑफ डेडिकेशन. बघा भावाचं डायरेक्ट पापणी सुद्धा हालत नाही. अजून मशीननीच चालू आहे, टरम 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 टरम. जेव्हा कैची घेईल ना आता, कैचीला जबरदस्त भिंगवतो बरं का नाही, चाव चाव. तुम्हाला दाखवतो मी तो सीन
कैची कशी पिंगवतो भाऊ. मागं पब्लिक बसली आहे आणि मॅच बघताय मस्त. आणि भाऊ विषय का, आज RCBची मॅच होती. त्यात आपण RCBचा कट्टर फॅन आणि आपला गौरव दादा बी RCBचाच फॅन. त्याच्यामुळे जुगलबंदी चालू होती आणि पाठीमागे बसलेले एक कॅन्डिडेट आणि सलूनमधला अजून दुसरा एक कॅन्डिडेट RCBच्या नावाने चिडत होते आम्हाला. पण ठीक आहे, आम्ही 18 वर्ष सहन केलं आहे, अजून सहन करायला काय हरकत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, एका साईडला मोबाईलवरती मॅच लावून दिलेली आहे. RCB आणि गुजरात टायटनची मॅच चालू होती. मस्त मॅचचा आनंद घेता घेता आपण सलूनमध्ये बसलेलो आहे आणि एकदम निवांत असं गौरवदादा आपली सेवा करतायत. सेवा म्हणजे पैसे घेणार आहेत ते, पण ठीक आहे. हे बघा कशी कैची फिरवली बघितलं. निस्ता खेळ, निस्ता बिंगवतो बाई. जबरदस्त माणूस आहे. मागं दिसला ना, आम्ही एक RCB विरोधक आहे बरं का. लेडी बसतोय मला, ठीक आहे बेटा, पण RCB जिंकणार आहे 100%. आपण चिकू बाई सांभाळले का, आम्हाला फुल गॅरंटी आमच्या विराटबाईवरती. काय विषय आहे का. हातावर लक्ष द्या माणसाच्या, कशी कैची पिंगतो बांधा. काच 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 भाऊ सांभाळून बरं का, घालशील डोक्यात माझ्या. नुसता इकडून तिकडं. भाऊनी केली ना सुरुवात, कैची बीची घेतली हातामध्ये, मग काय नुसता काच 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 नुसता या स्पीडमध्ये हाणली ना भाऊनी. पागरे बाईक कडा कशी बिंगवतो कैची नसती. एकच ना माणूस. मित्रांनो, माणूस एकदम भारी आहे. म्हणजे मित्र आहे म्हणून नाही, पण तुम्ही एकदा जर पाहिजे तुम्हाला तर येऊन अनुभव घेऊ शकता त्याच्याकडून. एकदम चांगल्या क्वालिटीचं हेअरकट करून दिलं तो तुम्हाला. ॲड्रेस जर पाहिजे असेल तुम्हाला तर मी ॲड्रेस तसं कॅप्शनमध्ये टाकून दिलेला आहे. तर ॲड्रेस चेक करून तुम्ही येऊ शकता गौरवदादाच्या हातून एकदा हेअरकट करण्यासाठी. तरी तुम्ही सगळ्यांनी एकदा फायनल लुक बघून जा, कशी कटिंग केली, काय आवडली तरच या. असं काय आपलं कंपल्सरी नाही, बळजबरी तर आपण कोणाला करू शकत नाही. आणि इकडं RCB कल्ला करू. हा बघा, तेव्हा मी याला इकडं बघायला लावतो. याचा चेहरा लक्षात ठेवा मित्रांनो, हा RCB विरोधक आहे. हा कट्टर RCB विरोधक माणूस लय चिडवतोय आम्हाला केव्हाचा. ये चेहरा याद रखना भाऊ. दादा आता मानीवर वाचता राय. आता डायरेक्ट 15-20 सेकंद श्वास सुद्धा रोखून धरलेला आहे. जबरदस्त. हे 15-20 सेकंद म्हणजे डायरेक्ट खतरनाक असतात भाऊ. हालचाल नाही, हाली डोली बात नच्छोय डायरेक्ट भाऊ. जिंदगी और मौत का सवाल आहे. थांबून घ्या मित्रांनो सगळ्यांनी पहिले. तसं गौरव दादा एकदम कैची ऐक पायरे कडा. कसा खेळ माणूस खतरनाक आहे, एकदम भारी माणूस आहे, काय विषय नाही आहे ना. आता ऑलमोस्ट होतच आलेली आहे आपली कटिंग मित्रांनो. फायनल टचअप करतोय माणूस. निसा कैचीचा आवाज निसा काच 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 काच. अशा प्रकारे आता कटिंग झाली. भाऊ म्हणतो तुला थोडंसं फ्रेश करून देतो. म्हणलं भाऊ कर ना, आता एकदम चिकना चोपडा बनव म्हणलं. भाऊनी मग घेतलं काहीतरी हातावरती
डब्यामधून दाबलं पाचकन, आलं गाचकन, लावलं काचकन, गाच 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 गाच, चोळलं निसत तोंडाला. काय होतं काय माहिती. वाव, मर्द आहे आपण भाऊ. मर्दाची स्किन कशी माहिती आहे तुम्हाला, एकदम रफ अँड टफ राहते. आपल्या थोबडाला काहीच चोपडा काहीच होत नाही, काहीच होत नाही शेट, काहीच होत नाही. बेकार आहे. हा बघा, आता भाऊ फायनल डायरेक्ट केस सेट करून देत आहे. आणि केस सेट केल्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवतो मित्रांनो कसा आला आहे. तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि जर आवडला लुक तर एकदा आपल्या गौरवदादाच्या सलूनला भेट द्या आणि गौरवदादाच्या हातून हेअरकट करून बघा, है ना. चला मित्रांनो, आता आपण फायनल लुक बघून घेऊ कसा आला आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला. बघा, गौरवदादाची कलाकारी आहे एकदम मस्त. मला तर आवडलं आहे. तुम्हाला आवडला की नाही आवडला मला कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये ॲड्रेस देतो आहे, जर जमलं तर भेट द्या, भेटून घ्या. गौरवदादाला पण भेटून घ्या शेवटच्या. चला, है ना. मग आपलं आता कटिंग झालं आहे, भाऊचं पेमेंट केलं आहे आणि आपण निघालो आहे. चला, आपली परी काढतो आता आणि निघतो घराकडं. आता मस्त गारगार वाटतंय, मस्त कानाला गारगार हवा लागते केस कमी झाल्यामुळं. मग काय काढली आपली परी आणि निघालो निसता सान 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 सान. ओ स्पीड ब्रेकर, नाही ना. थोडं उशीर झालाच आहे. मम्मीने त्यांचे जेवण झालं असेल, आता मला घरी जाऊन एकट्याला जेवावं लागणार. चला गॅंग, आता घराकडे निघालोय आपण. अशा पद्धतीने सोसायटीजवळ पोचलोय आणि सोसायटीच्या गेटमध्ये एंटर केलंय आपण. आता एंटर केलं, निघालो ना वरती डायरेक्ट. चालेल मग मित्रांनो, आज के लिए बस इतना ही. आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि आपल्या सर्वांना राधे राधे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, तोपर्यंत बाय बाय. राधे राधे.